Dear friends, next article is translation. जे जेनेटिक कोड त्या मॅसेंजर आरएनए वरती डीएनए न दिलेले आहेत, कॉपी केलेले आहेत, ते अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स कसा असावा प्रोटीन मध्ये याचा सिक्वेन्स आहे तो. आणि त्यामुळं त्याप्रमाणे अमिनो ऍसिड आणायचे, जोडायचे, आणायचे, जोडायचे, आणायचे, जोडायचे आणि प्रोटीन बनवायचं. आणि ती प्रोसेस आहे ट्रान्सलेशन. या ट्रान्सलेशन प्रोसेस मध्ये ज्या स्टेप्स आहेत, फर्स्ट स्टेप आहे चार्जिंग ऑफ अमिनो ऍसिड्स. सेकंड स्टेप आहे इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. थर्ड स्टेप आहे इलॉंगेशन. आणि फोर्थ स्टेप आहे टर्मिनेशन. ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. अशा 4 मेजर स्टेप मध्ये ट्रान्सलेशनची प्रोसेस होते. चार्जिंग ऑफ अमिनो ऍसिड्स और ऍक्टिव्हेशन ऑफ अमिनो ऍसिड्स म्हणजे जे अमिनो ऍसिड सायटोप्लाझम मध्ये आहेत ते इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असतात. आणि ते इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये असलेले अमिनो ऍसिड्स अगोदर चार्ज केले पाहिजेत, ऍक्टिव्हेट केले पाहिजेत. आणि त्या अमिनो ऍसिडचं ऍक्टिव्हेशन अमिनो ऍसिड प्लस एटीपी in presence of amino acid synthetase enzyme. आणि हे अमिनो ऍसिड AMP कॉम्प्लेक्स बनतं आणि फॉस्फेट रिलीज होतात. नाउ दिस amino acid get charged, activated by giving energy by ATP in presence of amino acid synthetase enzyme. आणि आता हे activated amino acid AMP complex binds with tRNA to produce amino acid tRNA complex plus AMP. Amino acid, activated amino acid binds with tRNA to produce amino acid tRNA complex. अशा प्रकारे सायटोप्लाझम मध्ये इनएक्टिव्ह स्टेट मध्ये जे अमिनो ऍसिड असतात ते अमिनो ऍसिड ऍक्टिव्हेट केले जातात. प्रोटीन बनवणं ही अतिशय महत्वाची प्रोसेस इथं सेल लेवलला होते. तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं म्हणून तुम्हाला प्रोटीन सिंथेसिस साठी एक एक्झाम्पल देतो. जसं एखादा सिनेमा बनवणे. सिनेमा बनवणे
सलमान खानने दबंग सिनेमा बनवला. असं गृहीत धरा की तो सिनेमा मी बनवलाय. तर तो सिनेमा आम्ही कशा पद्धतीनं बनवला. मी जिथं आमचं शूटिंग होणार होतं त्या स्पॉटला गेलो. माझी डायरेक्टर प्रोड्युसरची चेअर होती, त्या चेअरवर जाऊन बसलो. माझा असिस्टंट म्हणजे रायबोसोमल आरएनए, मी म्हणजे रायबोसोम झालो. माझा असिस्टंट रायबोसोमल आरएनए माझ्याकडं आला आणि मला एक मोठी डिरेक्टरी त्यांनी दाखवली. ती DNA म्हणून डिरेक्टरी होती आणि त्या डिरेक्टरीमधून आमच्या सिनेमासाठी लागणाऱ्या सगळ्या लोकांची माहिती 100 नंबर पानावर होती. मग दिवसभर मी अख्खी डिरेक्टरी वापरायची गरज आहे का. मी माझ्या असिस्टंटला सांगितलं 100 नंबर पानाची झेरॉक्स काढून आण आणि त्यांनी 100 नंबर तेवढ्या डिरेक्टरीमधून, DNAच्या डिरेक्टरीमधून 100 नंबर पान म्हणजेच MRNA तेवढी झेरॉक्स आणली. माझ्या हातात आता पहिला कोड आला. पहिला कोड त्याचा होता सलमान खानचा. आणि आम्ही शूटिंगच्या ठिकाणी एक स्पेशल अशा गाड्या ठेवलेल्या होत्या, सर्व व्यवस्था असणारी गाडी प्रत्येकाला. मग सलमान खानची माहिती जिथं असेल तिथून सलमान खानला घेऊन येण्यासाठी एक स्पेशल गाडी होती. ती गाडी सलमान खानच्या घरी गेली. सलमान खान म्हटला, मला काय शूटिंगला यायची इच्छा नाही, मला कंटाळा आलाय. आम्ही काय केलेलं, हिरो हिरोईन अशीच नाटकं करणार म्हणून आम्ही एक ग्लुकॉन डीचं इंजेक्शन म्हणजे ATP म्हणजे एनर्जीचा सोर्स दिलेला. आम्ही जी गाडी पाठवली ते TRNA होतं आणि जे इंजेक्शन दिलं ते सलमान खान किंवा सोनाक्षी सिन्हा किंवा अन्य कोणी हिरो हिरोईन असतील, दे आर अमिनो ऍसिड्स. त्यांना चार्ज करण्यासाठी आम्ही ग्लुकॉन डीचं मोठं इंजेक्शन दिलं होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे ग्लुकॉन डीचं इंजेक्शन दिल्यावर एकदम फ्रेश होणार. असा सलमान खानला इंजेक्शन दिलं की फ्रेशच झाला आणि तो गाडीत बसला. त्याला आणलं, शूटिंग घेतलं आम्ही. तसाच दुसरा कोड वाचला, सोनाक्षी सिन्हाचा मिळाला. तिला पण आणण्यासाठी स्पेशल तिची माहिती, पत्ता वगैरे सगळी माहिती असणारा माणूस गेला TRNA गाडी घेऊन आणि तिला पण त्याच पद्धतीनं इथं आणलं. तिसरं हिरो असेल, हिरोईन असेल, सगळ्यांना याच पद्धतीनं इथं आणलं, शूटिंग घेतली, सिनेमा तयार केला. तुम्हाला आवडला. इथं मी म्हणजे कोण, रायबोसोम. माझा असिस्टंट कोण, रायबोसोमल आरएनए. आणि प्रत्येकाला माहिती असणारी गाडी पाठवली. ते कोण होतं, TRNA. TRNA होतं. माझ्या असिस्टंटनं मोठी डिरेक्टरी आणली. ती कोणती होती, DNA होती. आणि एक 100 नंबरच्या पानावर माहिती होती. ते 100 नंबरचं पान म्हणजे मॅसेंजर RNA होतं. अशा प्रकारे आम्ही सिनेमा बनवला. तुम्हाला आवडला. जसा सिनेमा बनवला तशा प्रकारे प्रोटीन बनवायचं या ठिकाणी. आणि ते प्रोटीन बनवण्यासाठी जसं सलमान खान कंटाळा आला म्हणला, अमिनो ॲसिड सुद्धा सायटोप्लाझम मध्ये इनॅक्टिव्ह स्टेट मध्ये असतात. त्यांना ATPचं इंजेक्शन मिळालं, ऍक्टिव्हेट होतात, चार्ज होतात. बघूया आता पुढच्या स्टेप्स. इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. सुरुवातीला
मी जसं माझ्या असिस्टंटला डिरेक्टरी मधून 100 नंबरची कॉपी आणायला सांगितली होती झेरॉक्स करून, आता डिरेक्टरी ठेवून दिली. त्यांनी 100 नंबरचीच फक्त झेरॉक्स माझ्याकडे आणली. म्हणजे तेवढाच एमआरएनए आहे, त्या प्रोटीनसाठी ते एमआरएनए बनवलेलं आहे. ते एमआरएनए इथं आलं. आता ते एमआरएनए आल्यानंतर इथं एमआरएनए आलेला आहे. या एमआरएनए कडे पहिला कोड आहे AUG आणि समजा दुसरा कोड आहे CGC आहे. या एमआरएनए ला बरोबर बाइंड होणार कोण? स्मॉलर सबयुनिट. ऑफ राइबोसोम binds to 5' end of mRNA to form mRNA ribosome complex. पहिला कोड एक्सपोज झाला. कोणता आहे? AUG. त्याला अँटीकोडॉन असलेला tRNA कोणता? UAC. मग इथं UAC हा अँटीकोडॉन असलेला tRNA सायटोप्लाझम मध्ये जाईल आणि मिथिओनिन नावाच्या अमिनो ऍसिडला चार्ज करेल, ऍक्टिवेट करेल एनर्जी देऊन, जसं आम्ही सलमान खानला ग्लुकॉन डीचं इंजेक्शन दिलं होतं. आणि मग हे अमिनो ऍसिड घेऊन अमिनो ऍसिड नंबर 1 मिथिओनिन त्याला घेऊन तो इथं येणार. अशा प्रकारे पहिलं अमिनो ऍसिड आणलेलं आहे. पहिलं अमिनो ऍसिड आणल्यानंतर थोडीशी शॉर्ट काढतो डायग्राम मी. अमिनो ऍसिड नंबर 1 आणलं. आता या रायबोसोमचं लार्जर सबयुनिट इथं बाइंड होतं. डायग्राम अशी काढली काय आणि उलटं केलं काय तसा काय फरक पडत नाही. हा, लार्जर सबयुनिट बाइंड्स टू दिस कॉम्प्लेक्स. आणि लार्जर सबयुनिट जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला तर माहिती आहे, या रायबोसोमचं जे लार्जर सबयुनिट असतं त्याच्यामध्ये ए साइट आहे. जिकडून अमिनो ऍसिड tRNA येतं ती ए साइट आहे. जिथं पॉलीपेप्टाइड बनतं ती पी साइट आहे. आणि एम्प्टी tRNA बाहेर पडतं ई साइट आहे. इथं पेप्टाइडल ट्रान्सफरेज नावाचं एन्झाईम सुद्धा असतं. पेप्टाइडल ट्रान्सफरेज नावाचं एन्झाईम या ठिकाणी महत्वाचं आहे. त्याचबरोबर ट्रान्सलोकेज पण महत्वाचं आहे. तर असं जे रायबोसोमचं लार्जर महत्वाचं सब युनिट आहे ते इथं बाइंड झालं. आणि आता दुसरा कोड एक्सपोज झाला CGC. त्याचे अँटीकोडॉन कोणते? GCG. आता GCG अँटीकोडॉन असलेलं tRNA सायटोप्लाझम मध्ये जाईल. जिथं कुठं 2 नंबरचं अमिनो ऍसिड आहे ते कॉम्प्लिमेंटरी अमिनो ऍसिड आहे त्याला चार्ज करेल आणि स्वतः बरोबर अटॅच करून ते इथं आणेल. इथं हे कॉम्प्लेक्स असं बाइंड झालं. दिस इज अमिनो ऍसिड नंबर 2. आता दुसरं अमिनो ऍसिड इथं आणलं.
त्यावेळी काय होतं तर हे टीआरएनए इथलं पहिलं अमिनो ऍसिड आहे. दिस फर्स्ट अमिनो ऍसिड बाइंड्स टू सेकंड अमिनो ऍसिड बाय पेप्टाइड बॉन्ड. पुन्हा प्रश्न यामध्ये विचारला जाईल की इथं पेप्टाइड लिंकेज कसं बनतं. एका अमिनो ऍसिडचा अमायनो ग्रुप आणि दुसऱ्या अमिनो ऍसिडचा COOH ग्रुप यांच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. पेप्टाइड बॉन्ड तयार झाला. हे टीआरएनए एमटी झालं. हे एमटी टीआरएनए झाल्यानंतर रायबोसोम एका कोडच्या डिस्टन्सनं या दिशेनं 5' एंडनं पुढं सरकतो आणि 5' एंडनं पुढं सरकल्यामुळं पोझिशन काय होईल, याला चेन इनिशिएशन आपण म्हणतो. चेन इनिशिएशन इथं सुरू झालेली आहे. चेन बनायची प्रोसेस सुरू झाली. यासाठी इनिशिएशन फॅक्टर्स लागतात. 9 इनिशिएशन फॅक्टर काही मध्ये असतील, काही मध्ये 3. पहिला कोड इथं आहे. इथं कॉम्प्लेक्स आपण काढू. पहिला कोड AUG आहे. GCG असेल दुसरा कोड. इथं CGC आहे. हा CGC समजा. CGC दुसरा कोड आहे. तिसरा कोड समजा ACG असेल. काय का असे ना, तर रायबोसोम एका कोडच्या डिस्टन्सनं पुढं सरकणार. इथं येणार रायबोसोमचं कॉम्प्लेक्स. आता आणि तो पुढं गेल्यामुळं काय होतं, एमटी टीआरएनए बाहेर पडणार. ही चेन जी आहे ती चेन या ठिकाणी येणार. AA2 AA1. पुढचा कोड एक्सपोज झाला. ACG. त्याला कॉम्प्लिमेंटरी टीआरएनए आहे. ते टीआरएनए सायटोप्लाझम मध्ये जाईल. 3 नंबरचं जे पर्टिक्युलर अमिनो ऍसिड आहे त्याला चार्ज करून इथं घेऊन येईल. आणि हे 3 नंबरचं अमिनो ऍसिड इथं आल्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे प्रोसेस. हे दोन्ही अमिनो ऍसिड इथून काढले. AA2 AA1 आणि या तिसऱ्या अमिनो ऍसिडला जोडले. आता पॉलीपेप्टाइड चेन वाढत चालली. याला आपण म्हणतो चेन इलॉंगेशन. आणि इलॉंगेशनच्या प्रोसेससाठी इलॉंगेशन फॅक्टर्स लागतात. GTPच्या फॉर्म मध्ये एनर्जी लागते. पुन्हा रायबोसोम एका कोडच्या डिस्टन्सनं पुढं सरकणार. आणि ती सिच्युएशन कशी बनणार तेही आपण इथं बघूया. पुन्हा पुढची सिच्युएशन. कोड नंबर 1 2 3 आता 4 इथं आलेला आहे रायबोसोम. इथं ही चेन आलेली आहे. अमिनो ऍसिड नंबर 1, अमिनो ऍसिड नंबर 2, अमिनो ऍसिड नंबर 3, अमिनो ऍसिड नंबर 1, अमिनो ऍसिड नंबर 2, अमिनो ऍसिड नंबर 3. एमटी टीआरएनए बाहेर पडला. पुढचा कोड एक्सपोज झाला. त्यानंतर टीआरएनए गेला सायटोप्लाझम मध्ये. टीआरएनएनं अमिनो ऍसिड ऍक्टिव्हेट करून इथं आणलं आणि ते अमिनो ऍसिड घेऊन इथं आलं. कॉम्प्लेक्स आलं. अमिनो ऍसिड नंबर 4.
पुन्हा तेच घडणार आहे. ही चेन इथून निघणार आणि याला जोडली जाईल. A3 A2 A1 पेप्टाइडल ट्रान्सफरेजच्या साह्यानं हे अमिनो ॲसिड लिंक केले जातील आणि चेन इलॉंगेट होत राहील होत राहील होत राहील. चेन इलॉंगेशन. गृहीत धरा आपल्याला जे प्रोटीन बनवायचंय त्या प्रोटीन मध्ये पर्टिक्युलर सिक्वेन्सचे समजा 100 अमिनो ॲसिड असतील. 100 अमिनो ॲसिडचं ते प्रोटीन आहे असं गृहीत धरू आपण. तर ही प्रोसेस अशी 100 वेळा रिपीट 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 होणार आणि याच पद्धतीनं 100 अमिनो ॲसिड ऍड होणार. आणि याचे समजा 10 मॉलिक्यूल आपल्याला बनवायचे असतील तर पहिलं कॉम्प्लेक्स पहा, पहिलं कॉम्प्लेक्स 30 कोड डिस्टन्सनं पुढं गेलं की दुसरं कॉम्प्लेक्स त्याच्याबरोबर जॉईन होतं. पहिलं कॉम्प्लेक्स 60 ला जाईल, दुसरं 30 ला येईल, तिसरं इथं येईल 60 ला जाईल, पुढं 90 ला जाईल. म्हणजे 30 कोडच्या डिस्टन्सनं पुढं रायबोसोम आणि अमिनो ॲसिड टीआरएनए कॉम्प्लेक्स पुढं शिफ्ट झालं की नवीन रायबोसोम जॉईन होणार. रेल्वेच्या डब्याला डबे डब्याला डबे डब्याला डबे जोडल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार. आणि अशा प्रकारे अनेक रायबोसोम मिळून प्रोटीन बनवत 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 राहतात. त्याला आपण म्हणतो पॉलिसोम किंवा पॉलीरायबोसोम. पॉलिसोम किंवा पॉलीरायबोसोम दॅट इज ॲग्रिगेशन ऑफ मेनी रायबोसोम्स ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस. अशा प्रकारे प्रोटीन मॉलिक्युल्स बनवले जाणार. आता त्याच्यानंतर चेन टर्मिनेशन. तुम्हाला जेवढे अमिनो ॲसिड त्यामध्ये ऍड करायचे तेवढे अमिनो ॲसिड ऍड झाले. आता इथं शेवटी UAA, UAG, UGA यापैकी एक नॉनसेन्स कोडॉन असणार. त्यामुळं प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस स्टॉप केली जाईल, टर्मिनेट केली जाईल. नॉनसेन्स कोडॉन, स्टॉप कोडॉन, टर्मिनेशन कोडॉन मुळे 3 पैकी एक कोड इथं असतो. आता हे संपूर्ण कॉम्प्लेक्स जे आहे ते इथं पोचलेलं आहे. आता इथं पोचलेलं आहे त्यावेळी सिच्युएशन कशी असते ते पहा. इथं आहे अमिनो ॲसिड नंबर 100. अशा प्रकारे इथं प्रोटीनची चेन जी आहे ना, ही चेन अशी बनत 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 इथं अमिनो ॲसिड नंबर 1 ते 100 अमिनो ॲसिड इथं जोडलेले आहेत. आता जी पॉलीपेप्टाइड चेन बनवायची ती बनलेली आहे. आता अमिनो ॲसिड ऍड झालं तर वेगळंच प्रोटीन बनणार. त्यामुळं आता ही प्रोसेस थांबली पाहिजे. अमिनो ॲसिड ऍड व्हायची प्रोसेस थांबली पाहिजे, टर्मिनेट व्हायला पाहिजे, स्टॉप व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी इथं नॉनसेन्स कोडॉन आहे, टर्मिनेशन कोडॉन आहे, स्टॉप कोडॉन आहे आणि टर्मिनेशन फॅक्टर पण तिथं यूज केले जातात. आणि या बाजूनं आता नॉनसेन्स कोडॉन असल्यामुळं तो काही कुठल्या अमिनो ॲसिडचा कोड नाही, त्यामुळं टीआरएनए जाणार नाही, पर्टिक्युलर अमिनो ॲसिड घेऊन येणारच नाही, इकडं काही होणारच नाही. त्यामुळं हे टीआरएनए काय करेल, एमटी होईल. हे टीआरएनए एमटी झालं तर हे टीआरएनए बाहेर पडेल, पॉलीपेप्टाइड चेन वेगळी होईल, हे स्मॉलर सब युनिट वेगळं होईल,
लार्जर सब युनिट वेगळं होईल, हे सगळेच कंपोनंट एकमेकापासून वेगळे होणार आणि ही पॉलीपेप्टाइड चेन पण टर्मिनेट होणार. तिला आपण म्हणतो टर्मिनेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. टर्मिनेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. अशा प्रकारे ॲक्टिवेशन ऑफ अमिनो ॲसिड्स और चार्जिंग ऑफ अमिनो ॲसिड्स, इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन, इलॉंगेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन आणि टर्मिनेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेनची प्रोसेस होते आणि पर्टिक्युलर असं प्रोटीन बनतं. तेच या डायग्राम जितक्या असतील त्यामध्ये तेच दाखवलेलं आहे, फक्त मी असं काढलं इथं, असं उलट दाखवलंय, बाकी काही नाही. स्टेप्स तशाच आहेत बघा. चार्जिंग ऑफ अमिनो ॲसिड, इनिशिएशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन ऑफ पॉलीपेप्टाइड चेन. जे अमिनो ॲसिड आहेत ते इनॅक्टिव्ह किंवा चार्ज करायचं काम केलं जातं, ते लॉंगर एंडला इथं बाइंड केलं जातं अमिनो ॲसिड सिंथेटेज एन्झाईमच्या मदतीनं आणि ते टीआरएनए अमिनो ॲसिड घेऊन साईटला येतं. त्याला एनर्जी दिली जाते एटीपीच्या फॉर्ममध्ये. स्मॉलर सब युनिट बाइंड्स टू एमआरएनए ॲट 5' आणि पहिला कोड एक्सपोज होणार. पहिला कोड एयूजी आहे आणि कोणतं अमिनो ॲसिड आणणार तो टीआरएनए, मिथिओनिन आणणार चार्ज करून आणि बाइंड होणार. आणि नंतर मग लार्जर सब युनिट त्याला बाइंड होणार आणि कॉम्प्लेक्स बनणार. अशा प्रकारे इथं प्रोसेस इनिशिएशनची सुरू होते. स्मॉलर सब युनिट बाइंड्स टू एमआरएनए ॲट स्टार्ट कोडॉन AUG. नाऊ फर्स्ट कोड एक्सपोज्ड अँड पहिला कोड एक्सपोज झालाय. अमिनो ॲसिड घेऊन येणार टीआरएनए त्या ठिकाणी आणि मग लार्जर सब युनिट बाइंड होणार आणि कॉम्प्लेक्स तयार होणार. इनिशिएशन कॉम्प्लेक्स तयार होणार आणि ही प्रोसेस अशीच पुढं 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 जाणार आणि पॉलीपेप्टाइड चेन बनणार. पेप्टाइडल ट्रान्सफरेज एन्झाईमच्या मदतीनं अमिनो ॲसिड एकमेकाला जोडले जाणार आणि रायबोसोम पुढं कॉम्प्लेक्स एका कोडच्या डिस्टन्सनं पुढं 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 सरकणार. आता ज्यावेळी स्टेप इथे येते म्हणजे टर्मिनेशनची प्रोसेस ज्यावेळी होते त्यावेळी इथं UAA, UAG, UGA यापैकी एक कोड असणार आणि मग this code does not code any amino acid, so termination of polypeptide chain takes place. त्याला आपण चेन टर्मिनेशन म्हणतो आणि त्यामुळं मग हे बघा इथं चेन टर्मिनेशनच्या प्रोसेसमध्ये कोण इन्व्हॉल्व होतं तर नॉनसेन्स कोडॉन, स्टॉप कोडॉन, टर्मिनेशन कोडॉन. मग हे दोन्ही सब युनिट वेगळे होतात, चेन वेगळी होते, एमआरएनए वेगळं होतं. याला आपण चेन टर्मिनेशन म्हणतो. चेन टर्मिनेशन आपण याला म्हणतो. अशा प्रकारे प्रोटीन बनतं. आता अनेक मॉलिक्यूल बनवायचे असतील तर अनेक रायबोसोम इथं एकत्र येतात, त्याला आपण पॉलिसोम किंवा पॉलीरायबोसोम असं म्हणतो. यामध्ये एमआरएनए मध्ये दॅट आर नॉट ट्रान्सलेटेड, अनट्रान्सलेटेड म्हणजेच रिजन्स आहेत, UTR आहेत. They are present at both end before start codon and at 3' end. They are required for efficient translation process. Efficiency वाढवण्यासाठी या अनट्रान्सलेटेड रिजन दोन्ही टोकाला आहेत, ते ॲक्च्युअली ट्रान्सलेट होणारे रिजन नाहीत. तर हे सगळे युनिट अशा प्रकारे सेपरेट होतात. याला आपण म्हणतो चेन टर्मिनेशन. तर इनिशिएशनची प्रोसेस पहा, इनिशिएशनच्या प्रोसेसमध्ये होतं काय काय, एमआरएनए बरोबर पहिलं स्मॉलर सब युनिट बाइंड होतं, नंतर लार्जर सब युनिट बाइंड होतं
आणि पहिलं अॅमिनो ॲसिड घेऊन टीआरएनए इथं येईल, मिथिओनिन घेऊन येईल आणि इनिशिएशन कॉम्प्लेक्स बनेल. त्यानंतर सेकंड अॅमिनो ॲसिड घेऊन सेकंड टीआरएनए सेकंड अॅमिनो ॲसिड घेईल आणि मग पेप्टाइडल ट्रान्सफरेज काय करेल, इथं दोघांच्या मध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार होईल आणि एम्प्टी टीआरएनए बाहेर पडेल. एम्प्टी टीआरएनए बाहेर पडणार. पुन्हा पुढचं अॅमिनो ॲसिड अशाच प्रकारे आणले जाणार. याला इलॉंगेशन प्रोसेस म्हणतो आणि इलॉंगेशन ऑफ पॉलिपेप्टाइड चेन अशा प्रकारे होत असते. आणि मग शेवटी टर्मिनेशनची प्रोसेस होते. ही स्टॉप झाली पाहिजे प्रोसेस. जेवढे अॅमिनो ॲसिड तिथं जोडायला पाहिजेत तेवढे जोडले. आता पुढे ही थांबली पाहिजे प्रोसेस. त्यासाठी चेन टर्मिनेशन व्हायला पाहिजे. आणि मग टर्मिनेशनच्या प्रोसेसमध्ये नॉनसेन्स कोडॉन, स्टॉप कोडॉन, टर्मिनेशन कोडॉन इन्व्हॉल्व होतात आणि प्रोसेस टर्मिनेट करतात. अशा प्रकारे प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस होते. सो दिस इज अबाउट प्रोटीन सिंथेसिस ट्रान्सलेशन ही स्टेप. आणि पहिली स्टडी केली आपण ट्रान्सक्रिप्शन. थँक यू व्हेरी मच.